नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मटकीच्या डाळीची झणझणीत आमटी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अर्धी वाटीपेक्षा जास्त मटकीची डाळ घेतलेली आहे। एवढीची डाळ जी घेतली ना ही ती 4 ते 5 माणसांना पुरल एवढी डाळ घेतलेली आहे। त्याला एका टोपामध्ये आपण टाकून घेऊया आणि ह्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। ह्याच्यामध्ये 1 चमचा तुम्ही तुरीची डाळ टाकली तरी चालेल किंवा मुगाची डाळ जरी टाकली तरी चालेल जर तुम्हाला आवडत असेल, नाहीतर अशी जरी डाळ केली तरी चालते। आता मी स्वच्छ धुवून घेते। डाळ बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यात पाणी टाकून घेऊया आणि ह्याला कुकरला मीडियम गॅसला मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे। तुम्ही अशी टोपात जरी शिजवली तरी पण चालेल। डाळ शिजवून घेतलेली आहे बघा, मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या केलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये हलकं गरम पाणी वतायचं, जरी तुम्ही 4 शिट्ट्या केल्या तरी चालेल। कढई गरम करत ठेवली, ह्याच्यामध्ये आपण आता आमटी बनवायची। त्यात तेल टाकून घेऊया 1 चमचा आणि चांगलं कडक गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, अर्धा चमच्याला बी छोटा अर्धा चमच्याला बी कमी मी मोहरी टाकलेली आहे। जिरं थोडंसं टाकायचं, एकदम चांगलं तडतडलं की कढीपत्ता टाकायचा, 2 चिमूट हिंग पावडर आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा, असा मोठाच कापलाय, बारीक नाही कापायचा। ह्या आमटीसाठी ना कांदा बिलकुल बारीक कापायचा नाही, थोडा मोठा कापायचा। आणि अजून एक गोष्ट सांगते, डाळीमध्ये जरी तुम्ही अर्धा कांदा आणि अर्धा तंबाट टाकलं आणि अर्धा ह्याच्यात टाकलं तरी चालेल आणि शिजवून घ्यायचं मग कुकरला। आता हे भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। आता त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टमाटर बघा एकदम बारीक कापून घेतले। आता हे मिनिटभर परतून घेऊया। ह्या डाळीला ना आपण थोडंसं असं हे करून घेऊया, हलवून घेऊया। हलवून घेतली बघा। आपल्याला जास्त अशी डाळ का नाही गाळ करायची नाही। जर तुम्हाला ही डाळ मटकीची गाळ पाहिजे असेल ना तर मग 4 शिट्ट्या करायच्या, नाही तर 3 शिट्ट्यामध्ये डाळ चांगली शिजते। टमाटर बघा टाकल्यानंतर परतून घेतलेलं एकदम सॉफ्ट होतं। आता ह्याच्यामध्ये बघा थोडीशी हळद आणि 1 चमचा लसूण आणि हे आपलं खोबरं मी कुटून घेतलेलं आहे। खोबरं नाही टाकलं तरी चालेल, पण मी थोडंसं एकदम टाकलेलं आहे। आता हे पण परतून घेऊया। परतून घेतले बघा खोबरं, ते 1 मिनिट ते 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं। टमाट्याच्या अगोदर जरी टाकलं तरी चालते, नंतर जरी टाकलं तरी चालते। एकदम थोडंसं खोबरं आहे आणि 1 गड्डी लसूण आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच आलं टाकलं तरी चालेल। आता हा आपला कोल्हापुरी मसाला 1.5 चमचा टाकायचा। ह्याची पण रेसिपी मी बघा अपलोड केलेली आहे। आता हे पण टाकल्यावर थोडंसं परतायचं। परतून घेतलेलं आहे, गॅस बारीक केलाय, चवीनुसार मीठ। डाळी शिजवताना जरी टाकलं तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये ही डाळ आपण जी घोटून घेतली आहे मटकीची डाळ ते टाकून घ्यायचे। 1 नंबर आमटी लागते बघा, करून बघा तुम्ही। आता ह्यात तुम्हाला पाहिजे असलं तर थोडंसं पाणी टाकायचं। आता मी ह्याच्यात थोडंसं पाणी टाकते, ज्या टोपात आपण डाळ शिजवली ही 4 ते 5 माणसांना पुरेल। आता ही बारीक गॅसवर आपण ह्याला उकळून देऊया। कालवण बघा चांगलं उकळलेलं आहे, हलवून घेऊया बघा, इतकं असं पद्धतीत होतं। पण आमटीची ह्या चव वेगळी, जर तुमच्याकडे देशी मटकीची डाळ असली तर अजून चांगले बरं का। ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि ही तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी ह्याच्यावर तुम्ही खाऊ शकता, 1 नंबर लागते। जर ह्या घट्ट जर केली तर चालेल, पण एवढी पातळ ठीक आहे, ही 4 ते 5 माणसांना भरपूर होते। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा। आज आपण मेथीची भाजी जरा थोड्या वेगळ्या प्रकारे बनवूया। त्यासाठी बघा हा तवा ठेवलेला आहे लोखंडाचा, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडून देऊया। त्यानंतर छोटा अर्धा चमचा जिरे, कारण छोट्या आकाराची मेथीची पेंडी आहे। 4 मिरच्या आहेत त्या बारक्या आकाराच्या तिखटवाल्या आणि 6 पाकळ्या लसणाच्या आहेत त्या अशा मोठ्या कापून घेतल्यात बघा। आता हे थोडंसं आपण भाजून घेऊया मीडियम गॅसवर। अशा पद्धतीत बघा थोडंसं भाजलं की त्याच्यामध्ये छोट्या आकाराचा कांदा बघा असा मोठा कापून घेतलेला आहे। गॅस आपला मीडियम आहे। आता हे सगळं आपण चांगलं भाजून घेऊया। भाजून घेतलेलं आहे बघा, एकदम कांदा असा लाल असा आपल्याला करायचा नाही आहे, अशा पद्धतीत भाजला पाहिजे। आणि मिरची आणि लसूण आपले एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये बघा छोट्या आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे एकदम बारीक कापून आणि 2 चमचे मुगाची डाळ 15 मिनिटं भिजत घातली होती। हे सगळं धुवून नितळून घेतलेलं आहे मी पाणी त्याचं। आता हे ह्याच्यामध्ये मीडियम गॅसवर 1-2 मिनिट परतून घेऊया। 2 मिनिटं बघा एकसारखा मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे सगळं। आता ह्याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेऊया। तर भाजीची बघा छोट्या आकाराची पेंडी होती तर मी अशी नीट केलेली आहे। तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल मी कशी नीट करते त्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी ह्याच्या खाली देते। आणि भाजी टाकताना गॅस बारीक करायचा, फास्ट जर गॅस असेल जर नाही हलवलं तर खालचं करपून जाईल। आता हे हलवून घेऊया, मिक्स करून घेतले बघा अशा पद्धतीमध्ये सगळं। ह्याच्यामध्ये तुम्ही मोठ्या आकाराची एक पेंडी पण मेथीची टाकू शकता, मी छोट्या आकाराची टाकलेली आहे। नुसती मुगा डाळीची चण्याची डाळीची जर पाहिजे असते तर सगळ्या रेसिपी आहेत बघा माझ्या चॅनलवर, मेथीच्या वेगवेगळ्या प्रकारे मी टाकलेली आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि गॅस आपला फास्ट आहे। आता फास्ट गॅसवर आपण आता ही नुसतं परतून घ्यायचं असं हलक्या हातानं बघा। अशा प्रकारे मेथी झालेली आहे। मी एकसारखं 5 ते 10 मिनिट एकसारखी मीडियम गॅसवर परतत आलेली अशी मस्त अशी होते बघा।
आणि चवीला एक नंबर लागते. फक्त तुम्ही ह्यात वाटलं तर थोडीशी मेथी जास्त टाका. आता एवढी एक पेंडी छोट्या आकाराची एवढ्या ह्याला बरोबर आहे. तर ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.